श्री स्वामी समर्थांच्या फलदायी बिरुदावल्या हा ग्रंथ कसा वाचावा. 1. या ग्रंथासाठी कैलासवासी गोपाळबुवा केळकर यांच्या डॉक्टर राची ढेरे संपादित श्री स्वामी समर्थ बखरीचा प्रामुख्याने आधार घेतलेला आहे. त्यामुळे ती बखर शक्य असल्यास मुळातूनच वाचणे चांगले. इसवी सन 1857 ते 1878 पर्यंतच्या श्री स्वामींच्या लीलांची भाषा त्यावेळच्या परिस्थितीनुसार आहे. त्यामुळे बिरुदावल्यांचा अर्थ, आशय, त्यातील लीला, घटना, प्रसंग नीट समजून घ्या. त्यातून काय आत्मबोध होतो ते बघा. 2. शक्यतो निर्देशित केलेली बिरुदावली वरील विश्लेषण आणि अर्थबोध सावकाश मन लावून एकाग्रतेने वाचावा. 3 गोष्ट, यातून आपणास काय बोध होईल याचाही विचार करावा. त्या अनुषंगाने स्वतःच्या आचार, विचार, व्यवहार आणि दृष्टिकोन यात सकारात्मक बदल करा. होणारा बदल ही फार मोठी उपलब्धी ठरेल. ही त्यांच्या उपासनेची फलश्रुती आहे. या सर्वांसाठी दररोज 20 ते 30 मिनिटे फक्त लागू शकतात. परंतु थोड्याच दिवसात स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडू लागतील. हा ग्रंथ वाचणाऱ्यांचे भौतिक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक जीवन निश्चितच सुंदर, सक्षम, सकारात्मक बनेल. तसे व्हावे या दृष्टिकोनातूनच हा ग्रंथ प्रयत्नपूर्वक सखोल चिकित्सा, चिंतन, मनन करून लिहिलेला आहे.